हॅलो, गुड आफ्टरनून. चला, आपण नेहमीप्रमाणे आपलं ॲफोरिझम रीडिंग करूया. ॲफोरिझम 131. सिद्धीकरणाच्या प्रयोगात औषध पुन्हा पुन्हा व जास्त प्रमाणात घ्यावे लागेल. असे केले तरच आपणाला त्या औषधाची रोगोत्पादक लक्षणे प्रथमता येणारी कोणती व त्यानंतर प्रतिक्रियात्मक सेकंडरी लक्षणे कोणती हे समजू शकेल. ही कदाचित परस्पर विरोधी असू शकतील आणि त्यामुळे याचे आलटून पालटून निर्माण होणारी कोणती व प्रतिक्रियात्मक कोणती हे समजणं कठीण होत जाईल. अशा वेळी अनिश्चित असणारी लक्षणे कोणती यावर खूण करून ठेवावी, म्हणजे पुन्हा जेव्हा दुसऱ्या अशा प्रयोग करता येईल तेव्हा त्याची निश्चितता आपल्याला ठरवता येईल. ॲफोरिझम 132. प्रयोगामध्ये प्राथमिकता लक्षणे कोणती व प्रतिक्रियात्मक लक्षणे कोणती, तसेच आलटून पालटून निर्माण होणारी लक्षणे कोणती याचे बारकाईने निरीक्षण करायचे नसेल तर तेच औषध बरेच दिवसापर्यंत व दर दिवशी वाढत्या मात्रेमध्ये घ्यावे. अशा रीतीने अगदी सौम्य औषधाचे गुणधर्म सुद्धा आपल्याला संस्कारक्षम माणसावर सहज पाहायला मिळतील. ॲफोरिझम 133. हे औषधी सिद्धीकरणाचे प्रयोग चालू असताना जर एखादे लक्षण उत्पन्न झाले तर लक्षणाचे निश्चित स्वरूप समजणे आवश्यक आहे. वेदना होत असतील तर त्या कोणत्या प्रकारच्या आहेत किंवा संवेदना असतील तर त्या कशा प्रकारच्या आहेत हे समजणे नितांत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जड पडणे, मुंग्या येणे किंवा इतर काही प्रकार असतील तर ते कशा प्रकारचे आहेत हे समजणे आवश्यक आहे. एकदा उत्पन्न झालेली लक्षणे कशाने कमी होतात व कशाने जास्त होतात हे सुद्धा समजले पाहिजे. निरनिराळ्या अवस्थेत ते कसे राहते, उठल्याने, बसल्याने, हालचाल केल्याने, खोलीत फिरल्याने, मोकळ्या हवेत फिरल्याने, पडून राहिल्याने कमी होते किंवा जास्त होते, सुरुवातीला ज्या अवस्थेत त्रास सुरू झाला त्या अवस्थेत राहिल्याने पुन्हा सुरू होतो की काय, काही खाल्ल्या पिल्याने विशिष्ट लक्षण कमी किंवा जास्त होते, बोलल्याने, खोकल्याने, शिंका आल्याने किंवा शरीराच्या इतर परिस्थितीत कमी किंवा जास्त होते हे सुद्धा समजणे आवश्यक आहे. याशिवाय कोणत्या वेळी, दिवसा, रात्री किंवा इतर निश्चित वेळी जास्त होते किंवा कमी होते, अशा रीतीने प्रत्येक लक्षण बारकाईने निरीक्षण करून परिपूर्ण करून ठेवावे. यामुळे प्रत्येक लक्षणाचे वैशिष्ट्य समजून येईल. ॲफोरिझम 134. सर्व बाह्य रोगोत्पादक कारणे व बाह्य परिस्थितीशी आणि मुख्यतः औषधामध्ये मानवी आरोग्याला समजतील आरोग्याचा समतोल बिघडण्याची शक्ती आहे आणि ही औषध तर निश्चित आहे, परंतु तो एक विशिष्ट प्रकारची शक्ती आहे
सर्व लक्षणे एका प्रायोगिकामध्ये नेहमीच निर्माण होतील असे नाही. काही सर्वच प्रायोगिकांमध्ये हे लक्षण आढळेल असेही नाही. एका प्रयोगात काही लक्षणे दिसून येतील तर दुसऱ्या प्रयोगात काही वेगळीच लक्षणे दिसून येतात. काही प्रयोगामध्ये काही लक्षणे तर इतरांमध्ये अन्य काही लक्षणे दिसून येतात. एकाच वेळी एका प्रयोगात सर्व लक्षणे मिळतीलच असे नाही. अपरिणाम 135 औषधी सिद्धीकरणाचे प्रयोग पूर्णत्वाला नेण्याकरिता ते औषध निरनिराळ्या प्रकारच्या प्रकृती असणाऱ्या लोकांना, त्याचप्रमाणे पुरुष व स्त्री या दोघांना वेगवेगळे देऊन पाहिले पाहिजे. औषधाचे सिद्धीकरण तेव्हाच पूर्ण झाले असे समजावे जेव्हा पुन्हा पुन्हा करण्यात येणाऱ्या प्रयोगातील लक्षणांमध्ये फारशी भिन्नता आढळून येणार नाही. अपरिणाम 136 औषध सिद्धीकरणाचा प्रयोग करीत असताना सर्वच प्रयोगांमध्ये सर्वच लक्षणे उत्पन्न होत नाहीत. म्हणून ही निरनिराळी लक्षणे त्या औषधात उत्पन्न करण्याची शक्ती नाही असे म्हणता येणार नाही. असेच सिद्ध झालेले एक औषध होमिओपॅथीच्या पद्धतीने उपचारार्थ दिल्यानंतर सर्व प्रकारची लक्षणे दूर करते. यावरून असे सिद्ध होते की औषधात सर्वच प्रकारची लक्षणे उत्पन्न करण्याची शक्ती आहे व ही शक्ती दुसऱ्यांदा केलेल्या सिद्धीकरणाच्या वेळेस दिसून येते. अपरिणाम 137 औषधी सिद्धीकरणाचे प्रयोग करीत असताना शक्यतोवर जास्त प्रमाणात औषध घेऊ नये, कारण त्यामुळे खालील दुष्परिणाम होऊ शकतात. 1. प्रयोगकाला अतिशय त्रास होऊन मरणसुद्धा येऊ शकते. प्रयोगामध्ये प्राथमिक लक्षणे लवकरच उत्पन्न होतील आणि त्यामुळे नोंद बरोबर करता येणार नाही. याशिवाय अतिक्रियात्मक असणे तसेच उत्पन्न होतील व प्राथमिक लक्षणे कोणती व अतिक्रियात्मक लक्षणे कोणती हे नीट समजणार नाही. याउलट प्रयोगाला जर सौम्य प्रमाणात औषध दिले तर आपले सर्वच औषधी उद्देश साध्य होतील. प्राथमिक लक्षणे नीटपणे, बारकाईने व सूक्ष्मपणे लिहून ठेवण्यात येतील. अपरिणाम 138 ते 141 औषधी सिद्धीकरणाच्या 2 पद्धती आहेत. 1. औषधी सिद्धीकरणाकरिता स्वतःशिवाय अन्य माणसाची निवड करणे. दुसऱ्यावर सिद्धीकरण करीत असताना खालील गोष्टींकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. प्रायोगिकाने निश्चितपणे कोणत्या प्रकारच्या संवेदना अनुभवल्या त्या स्पष्टपणे लिहून ठेवल्या पाहिजेत. कोणत्या वेळी नक्की काय वाटले व ते विशिष्ट औषध घेतल्यानंतर किती वेळाने ते लक्षण उत्पन्न झाले, ते किती वेळ टिकले या सर्वची नोंद नीट करण्याकरिता एक वही असावी. 2. चिकित्सकाने ती टिपून ठेवलेली लक्षणे स्वतः तपासून पाहावी व ती बरोबर आहेत की नाही हे पडताळून पाहावे. 3. जर प्रयोग बरेच दिवस चालणार असेल तर रोज चिकित्सकाने ही लक्षणे प्रयोगाच्या नोंदवहीत तपासून पाहिली पाहिजे. प्रयोगाचे लक्षणांची नोंद विशेषतः स्थान,
संवेदना कमी किंवा जास्त कशाने होतात व केव्हा होतात व याशिवाय त्या लक्षणाबरोबर इतर कोणती लक्षणे आहेत याची पण स्पष्टपणे नोंद करावी. याशिवाय त्या लक्षणामधील विभिन्न क्वचित आढळणारी लक्षणे यांची प्रयोगिकांना विचारून व पुन्हा चौकशी करून त्याची नोंद करावी. 7. जर प्रायोगिक हा बुद्धिमान व बरोबर सांगू शकणारा व लिहू शकणारा असेल तर चिकित्सकाने प्राथमिक जे काही सांगतो ते बरोबर सांगतो की नाही हे बरोबर पडताळून व कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता लक्षणांची नोंद केली पाहिजे. चुकीची लक्षणे नोंद करून घेतली जाणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. 8. 2. चिकित्सक स्वतःच प्रायोगिक बसला तर तो लक्षणांची योग्य नोंद करणे हे सर्वात उत्तम आहे. अशा प्रकारे स्वतः सिद्धीकरणाचे प्रयोग केल्यास खालील फायदे होतील. 1. चिकित्सक जर प्रायोगिक असला तर त्याला आपल्या प्रकृतीत होणारे बदल स्पष्टपणे नोंदविता येतील. 2. स्वतःचे बाबतीत बारकाईने लक्षण नोंद करण्याची सवय झाल्यामुळे सूक्ष्म निरीक्षण कसे करावे हे त्याला समजेल. 3. इतर प्रयोगांमध्ये उत्पन्न झालेली अस्पष्ट लक्षणे स्वतःवर प्रयोग केल्यामुळे जास्त स्पष्टपणे व बारकाईने नोंदवता येतील. 3. स्वतःवर प्रयोग केलेल्या चिकित्सकाची अनुभवावरून असे अनुभवास आले आहे की स्वतःच्या शरीरात वारंवार असे कृत्रिम रोग निर्माण केल्यामुळे त्या रोगाच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती जागृत होते.